हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि नवीन म्हणजे म्हणता म्हणता 5-6 महिने कसे गेले मला कळलेच नाही, व्हिडिओ काही पडलेच नाही। तर सीन काहीच सांगू नाही शकत। थोडा माझा पण कंटाळा आला, थोडा काळाने पण कंटाळा केला आणि थोडा काम धंदा सेट करता करता म्हणजे अजून सेटच करायचं चालू आहे। पण म्हणलं आता सुट्टी नाही, सुट्टी लेना मना है। तर मला आज चालू करूयात। आता तुम्हाला माहिती आहे आपण कुठं निघल्याशिवाय तर चालू करत नाही। इथून पुढं थोडंसं चेंजेस बघू झाले तर। भाई एवढी बेकार थंडी आहे ना, 14 डिग्री सेल्सिअस बेस किटा 14 डिग्री। मनालीला जायची गरज नाही भाई आम्हाला, इधरच सब होगा। हां, आणि खूप काही गोष्टी दाखवायच्या राहिलेल्या आहे, काहीच सांगायचं राहिलेलं आहे काही काही, त्याच्या पण आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत। सो सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ। आणि आता मी जातोय, दाखवतो तुम्हाला ती गोष्ट आणि तिच्या डिटेलमध्ये आपण नंतर बोलूया। त्या गोष्टी इकडे भेटल्या। हां, एवढा आपल्या कीज आहे। आता हे काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो आणि तुम्ही थंडी पहा। लोकांकडे असते गुलाबी थंडी, पण इथं गुलाबी थंडी तर काय दिसत नाही। आता हिचे हाल बघून तुम्ही घ्या समजून, हिचे हाल तुम्हाला सांगतो। धूळ बघा ना किती, बिचारीचे हाल एवढेत काय सांगू तुम्हाला। तिला पॅम्पर करायला सुद्धा टाइम नाही। हां, खूप दिवसानंतर ही व्ह्यूज दाखवतोय आपण आणि हा विषय पण तुम्हाला दाखवतो एकदम। ओ बर्ड बी लाईक बर्ड्सने टट्टी। ओके, त्यांना हे माहितीच आहे आपलं 8455। आणि आता हा काय विषय, हा थोडासा वाईड अँगलमध्ये जाऊन हेअर इज द आर्ज थार रॉक्स। तर हे काय घेतलं, कधी घेतलं, कसं घेतलं आपण अजून काहीच नाही केलेलं। याचा व्हिडिओ डिटेल व्हिडिओ बनवायची आहे, पण काय जे आहे ते बरं आहे। हां, थोडे फ्रंटने पण घेतो नाही का, थोडं झालं पाहिजे मग। हे बघा, नंबर प्लेट लावायची बाकी, तर नंबर पण दाखव। ही नंबर पण सेम भेटणार आहे। हा दिसतोय का, 8455। आता तुम्ही बघा, हेअर इज दी 8455। ह्याच्यावरून समजून घ्या नंबर काय आहे आपल्या गाडीचा। हाच नंबर चढणार आहे गाडीवर, चढणार म्हणजे ऑब्विसली चढलेला आहे। आता थोडंसं क्लिनिंगनेस करायचं आहे, कारण की मी चाललेलो आहे जरा बाहेर। ओके, थोडंसं आता हे करावं लागतं। नया है ओ भाई साहब। हां, आणि आपल्या गाडीत हे पण आहे, थोडं खराब आहे पण हे पण आहे। ओके, हां, तर आता आपण थोडं कोल्ड स्टार्ट करूया। कीची काही गरज नाही आहे, की लेस आहे गाडी चालू करून करायची। हां, ओके, ये पेरा ऐसा दाबा और ये हमारा डीजल इंजिन चालू वगैरे बाबा। तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे आपलं डिझेल इंजिन आहे, 2.2 लिटर यम हॉक महिंद्रा डिझेल इंजिन। आणि आपली गाडी रिझर्व पण लागली यार। पिती लई भाई, तुम्हाला खरं सांगतो, एवढी बेकार पिती नाही, एवढी बेकार डिझेल पिती काय सांगतो। अब क्या ही बोलूं मैं, सब है इसमें। ये देखो 7000 RPM, 7000 RPM ही प्रूफ आहे डिझेलचं, नाहीतर आपल्या हिच्यात 8000 RPM। पण दोन्ही पण टीची उभे आहे, लक्षात ठेवा। तर काय चाललोय, कुठे चाललोय, कसं चाललोय, काला चाललोय, ते जे आहे ते रोडमध्ये आपण सगळं डिस्कस करूया। तर वन अँड ओनली फक्त आपणच आहे। आणि भाई 5 सीटर वाली आहे, सोप्पा विषय नाही हो। थोडे थोडं क्लीन करून घेऊ ना,
म्हणजे कसं आहे कामाला मोकळे आपण. सो चला आता आपण हे जरा आधी पुढे घेऊ नंतर माग घेऊ. हा काय था सो है गाईज. गायची सुरुवातच इथून अशी झाली खडखडी. तर इकडं बघा अग गो 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 या बाबू या बाबू. म्हणून मला इकडं जायला आवडत नाही कधी. म्हणून सकाळ सकाळी फॉर्च्युनर त्याची दिसलेली साईडला कोण चालला काय ना बाई. माधवान ओ संतोष निकम आहे काय. इलेक्शन के दे थांबा मी एवढा ना खराब पॅच उरकी तो मग भेटतो. हॅलो आता निघालेलो आहे मी अहिल्यानगरला. आत्ताच सांगून देतो नंतर एवढा सस्पेन्स फार जसं काय घ्यायला चाललोय. हां तर आपली गाडी निघालेली आहे अहिल्यानगरच्या दिशेने. आणि ही फ्रेम पाहायला कसं वाटतं एकदा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आफ्टर 2 years नंतर आपली फ्रेम चेंज झालेली अशी कंटिन्युटीवाली. तर ही फ्रेमची आदत पाडून ठेवा तुम्ही नाही का. कडक मी थोडा बॉडी रोलची पण तसं हिच्यात कमी 3 डोअरपेक्षा भाई. नाही तर 3 डोअरमध्ये मोठावाला बॉडी रोल आहे मोठावाला. हा ना त्यात आता आपल्याला लाईट बघा बरं नॅचरल लाईट आहे. नॅचरल लाईट फ्लॅक्स नाही करत आहे पण काय आता जे दिसतंय ते दिसतंय. उसमें हम कुछ नहीं कर सकते. तुम्हाला अजून गाडीत एक मॉडिफिकेशन नाही केलेली. आपली गाडीचे किलोमीटर झाले 2236. 2236 किलोमीटर हो गए गड्डे. तर आता निघलेलो आहे आपण अहिल्यानगरला. अहिल्यानगरला चाललेलं आपली एक मीटिंग आहे. सो ती मीटिंग करूयात आणि नंतर काय दुसरं नाही आहे. एखाद्या वेळेस महिंद्राला तिथं जाऊ शकतो मी नगरच्या. गाडी परचेस केलेली तेच कॉर्नरस्टोन महिंद्रा नगरचं. तिथं एक किरकोळ काम आहे ते जर भेटलं तर आपण ते पण आज परचेस करून येऊ शकतो. त्यात तुम्हाला हळूहळू कळेलच व्हिडिओमध्ये. आणि त्यात आता हे ट्रॅफिक आपल्याला जरा दिसत राहणार आहे. हे आता ऊस तोडी चालू झाली ना म्हणजे त्यामुळे ह्या गाड्यांना मिस करून नाही जमणार. त्याच्यामुळं ट्रॅफिक आज जरा चांगलंच राहील. सगळे ट्रक्स ट्रॅक्टर्स अँड बैलगाडी सब रहेंगे. सब जाएंगे सब रहेंगे. डिझेल पण आता लबालब करून टाकले. पूर्ण नाही केलं एवढ्याची काही गरज नव्हती. हे बघा तुम्हाला सांगतो मी माणसाने ना जेवढी भूक तेवढंच खाल्लं पाहिजे बरोबर ना. मग गाडीला घाला एक्स्ट्रा द्यायचं. सुन रहे हो इसमें ओत के ही मेरा सिस्टम हँग हो रहा है. काय सांगू तुम्हाला आता. बहुत पिता है रे हे बहुत पिता है. तुम्ही विचार करा ना आता दोन्ही गाडीमध्ये डिफरन्स किती माझ्या. हे बघा विटारा 26 मायलेज देते आणि ही देते आपल्याला 12-13. काय पाहिजे जीवनात माणसाला तुम्हाला बघायचं का. एकच मिनिट दाखवत तुम्हाला. पुढे गेलं बेटा मायलेज. अरे बाई साहब सकाळ सकाळी 14चं मायलेज दिसलंय. अब दिन अच्छा जाएगा. तुम्हाला सांगतो आय थिंक लास्टचा मायलेज 1000 किलोमीटर होते आय थिंक. तेव्हा लास्टचा मायलेज एवढं होतं तिचं. त्याच्यानंतर 1200 किलोमीटर हे झालेत. 13च्या पुढं कधी मायलेज नाही पाहिलं मी. पण आता देते चांगलं आहे. दिलंच पाहिजे. प्राऊड मोमेंट आहे. मोमेंट प्राऊडवाली आहे आणि मी पण प्राऊडली बोलू शकतोय. माझी गाडी 14चं देते तशी मग आपली विटार पेट्रोलला 14चं देते. विचार करा. अरे यार साला माझा क्रिकेट करते. 13.9 जान दो होता रहता है होते रहेगा हम जाएंगा. तर चला आता निघूयात आपण. शॉर्ट्स एन्जॉय करायचे की नाही. सुबह सुबह का कर रहा है डॉग. तर सकाळ अनादर वन जास्त फिरू नका बाहेर.
चुकीचं दाखवलं. तर हिच्यातून फास्टॅग काढतोय मी. फास्टॅग एकच यूज करतोय बाई सध्या, जास्त फास्टॅग नाही यूज करू शकत. म्हणजे दुसरं तिला नाही काढलेलं. फास्टॅग कुठं ठेवलं बाई? इट्स बाबान ब्रो. याची खूप गरज आहे, कारण की नाशिकला जायचं पार्सल येणार आहे आपलं. हिच्यात ठेवतो फास्टॅग. हिचं आपण काढलेलंच नाही आहे फास्टॅग. सध्या गरज तर नाही पडली, मला आहे तर वापरून घेऊ एकीच, त्यामुळं नाही काढलेलं. ओके, हे पण एका दिवशी ना काढून फेकाडून देतो कवर. मग काय बिनकामाची साधू तू. तर असं काही विषय. अँड लॉक करायचे राहिलं दोन. हे झाली लॉक, ही पण लॉक झाली. खराब दोन्ही पण लय झाले आहेत, पण काय करणार आता. जो है वो है. हे बघा, हे 3 गाड्या उभ्या आहेत. ही मध्ये असल्या दोन लय बारीक वाटतं, पण ज्याच्या त्याच्या सेगमेंटमध्ये जी ती भारी. हा गोंडा आहे, हिला पण लावायचा पण मला भेटलं नाही. काय जे आहे ते बरं आहे. अँड अब क्या ही बोलू मैं. काल खूप काय काय विषय आहे, पण काल शूट केलं नाही काही, कारण की होतं जरा सम ऑफ कंपनीच कामं. आणि काही गोष्टी दाखवता येते नाही. थोड्याशा किरकोळ क्लिप दाखवल्या आणि आपल्याला एक गिफ्ट हॅम्पर पण भेटलेलं आहे कंपनीचं, ते पण मी दाखवतो. आता थोडा एवढा जरा मा एकदम बेकार झाला. असं काय अंघोळ नाही केली, झोपेतून उठले, कामं करतोय. स्कूटी अजून स्कूटी गावात आपली, ती घरी आणून ठेवायची. हे बघा, सध्या जर आपला गाडी जास्त जोर आहे, आणि कारण की कामच एवढं विचार झाले ओके आहे बोल. चला, गुलाबी थंडी के मजे लेव. शूट करतो आपण आणि टायमाला शूट करतो. हे बघा, हे लास्टला एकदा बघून घ्या, बिफोर आफ्टर करून टाकू आपण कडकमध्ये. आता कसं वाटेल आपण ऑफ रोडर घेतलंय काही तर. हे बघ ना, हे थोडा खर्च झाला, पण कॉस्ट कटिंग म्हणजे एवढी कॉस्ट कटिंग. स्पेअर व्हील नाही यार, 20 लाखाची गाडी. आता चेंज होणार बिफोर आफ्टरला माझे. नमस्कार मित्रांनो. तर यार मी मध्ये मध्ये ना झालो, मध्ये मध्ये विसरून जातो यार ब्लॉग करायचं, माहिती आहे. एक तर आफ्टर एवढ्या दिवसानंतर मी चालू केलं आहे, आणि भाई साला विसरून जातो रे. ना आदत, सवय सुटली हे परत करावं लागेल. काम प्लस ब्लॉग सगळं एकदा मॅनेजमेंट नीट बसवतो. आता मी आहे आपल्या गुंजाळ एंटरप्राइजेसमध्ये, हे बघूच शकता तुम्ही. अँड बरं, मला क्वालिटी गोष्ट झालं दाखव. थोडं आधी बघितलं, हा बिफोर देखा है ना आपने, आफ्टर बाकी नाही का. जसं की तुम्ही पाहिलं, आम्ही गेलो होतो नाशिकला कशासाठी गेलो होतो. मी डायरेक्ट चालू झालो, कारण की आधी मी ब्लॉगचंच विसरलो होतो यार. मी नेऊन गेलो तो सव. तुम्हाला जरा बॅक कॅमेरा दाखवतो. तर आज खूप दिवसानंतर आपण लॅपटॉप घेऊन आलो होतो. थोडंसं काम होतं माझं, ते काम चालूच आहे. थोडी इकडं आवरावर करायची होती, म्हणजे केलेलीच आहे. इथं B2Bचे बॉक्स आहेत, पण ते इथं नाही आहेत, ते इथं पाहिजे. पण इथं ना, इथं असण्याऐवजी ते इथं का आले ते इथं तिथं. हां, कारण की आपला न्यू स्टॉक येतोय ना. आज आपला माल येणार होता, तो काय आला नाही. सो वेट. इथं A5चे बॉक्स ठेवलेत. इथं बॉन्ड पेपर 100 GSM,
A4चा न्यू हा एक्सलंट आलेला आहे आपल्याकडे. याचे बाकीचे आले होते, बाकी सोल्ड आउट झालेले आहेत. देन B2Bचे काय आपल्याकडं एक 15-18 बॉक्स आहेत. हा एवढा स्टॉक शिल्लक आहे, बाकी स्टॉक उद्याला येतोय. देन नंतर काय कॉपी गोल्ड वगैरे हे जे आहेत हे असं काय बाकीचं झाडू महत्त्वाचं आहे. हे असं काय लावलेलं आहे पेपर वन वगैरे. अँड इथं पेपर रोलचे हे 2 बॉक्स. बाकी आपलं लॅमिनेशन वगैरे परत स्पायरल वगैरे सगळं आलेलं आहे. फोटो पेपर उद्याच्या गाडीत येत आहेत. देन नंतर तुम्हाला बिफोर आफ्टरचा विषय दाखवायचा राहिला. सगळ्यात मेन आहे तिकडं बघा, हे होळून झालेलं आहे पण आपलं काय अजून झालं नाही. आणि दे हे भाई आफ्टर कसा आहे मग विषय भाई. आपलं शॉप आणि बाहेर आपले रॉक्स. वॉट अ लवली कॉम्बिनेशन गाईज. आणि याच्यात मेन एक गोष्ट दाखवायची मला, ती दाखवतो भाई. आपला मोबाईल आता किती वाजले भाई? 2:30 वाजले. आपल्या गाडी वॉश करायची, जमाना झाला गाडी धुतली नाही. अरे भाई व्हिडिओ एवढी क्लिअर गाडी दिसते, तुम्हाला काय सांग गाडी किती खराब आहे, एवढी मेसी आहे भाई. इथून थोडंसं कळू शकतं तुम्हाला. गाडी आपण धुतलीच नाही, सगळं सेन आहे. आता विषय इथं झाला आहे. आपलं MX5 असल्यामुळं इथपर्यंत आपलं ब्रॅकेट एवढं आलं आहे. आणि AX7L ब्रॅकेट इथपर्यंत येतं, त्याच्यामुळे ते कवर पण बसतं. त्याच्यामुळे आपल्या इथं काहीच करता नाही आलेलं. ते आता आपण बघूयात. पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा आला का दिसतो. मी तुम्हाला ओल्ड्याचा फोटो टाकतो. आणि हा तर तुम्ही बघितलाच आहे. ते धुतल्यावर पॉलिश केल्यावर जरा क्वालिटी दिसेल. अँड लुक ॲट दिस मॅन, लुक ॲट दिस. थोडा लांबून देऊ काय? हिच्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनावा लागणार मला भाई. गाड़ी ली है तो आदमी भी दिखेगा. हे बॅगची आपलं झेड ब्लॅक आहे डिक्की सगळी आणि 80% टिंटेड आहे. याच्याशिवाय शोभा नाही आहे. या साईडने पण थोडंसं असं बघा. लुक ॲट दिस ब्युटी ब्रो. आणि ॲज युजल मग कशी आहे फ्रेम. तर जस्ट गाडीत आलो आहे आणि वेट इसको पहनना जरुरी है. हां तर जस्ट गाडीत आलेलो आहे आणि आपल्याला जायचं आहे गाडी वॉशिंगला. भाई गाडीची कंडिशन एवढी बेकार आहे ना. त्यात उद्या आय थिंक उद्या शिर्डीला जाऊ शकतो मी. आणि एक आपली उद्या एक सिन्नरला पण एक किरकोळ काम आहे आणि याला पण जाऊ शकतो मी शिर्डीला. सगळं ठीक आहे. बाबांकडे अजून गेलं नाही गाडी. बाबा के दरबार जाना पडेगा, साई के दरबार जाना पडेगा. हां तर हे आता सीट बेल्टचं आणि लो फ्यूलचं इंडिकेटर येण्याचे साला पिती लय भाई यार, लय पिती. काय सांग. झिप मोड ॲक्टिवेटेड. झुमवर अजून एकाच दिवशी पळून पाहणार आहे मी नॅशनल हायवेला. आणि भाई तुम्हाला सांगतो जमाना झाला याचं काम चालू आहे यार. आत्ताशी कुठं होण्याच्या याच्यावर आहे. अँड निघालेलो आहे आता. मला असं एक माझा एक अरे भाई रुक असा एक माझा प्रश्न आहे. हिच्यावर आपलं YouTube लोगो टाकायचा की नाही. हे बघा ना प्रॉपर काम चाललेलं आहे. आणि हिच्यात आपल्याला अजून थोडं काम बाकी आहे. बरं थोडं किरकोळ कारकोळ इंटेरियरमध्ये. आता ते काय बाकी आहे ना. तर सीट बेल्ट का नाही घातला कारण की आपण इथल्या इथं जायचं आपल्याला गाडीची वॉशिंगसाठी. सो इथं थोडंसं मला एक मोबाईल होल्डर वगैरे त्याचं पण इन्स्टॉल करायचं आहे. गेअर डालो भाई थोडासा चलता है फॉर्च्युनर. सर्विस रोडने जाणार आहे आपण कारण की आपल्याला इकडंच जायचं आहे जवळ. हा ना एवढी बेकार आतून आणि बाहेरून खरा. एक वेळेस आतून तरी एवढं नाही, खाली मॅटेन्स वगैरे आहेत पण बाहेरनं गाडीची हालत एकदम बेकार आहे. आता आपण चाललो आहे मयूर ऑटो वर्ल्डला. तिथे वॉशिंग आय लाईक दिस वॉशिंग ब्रो. येस मला त्यांची वॉशिंग खूप आवडते. खूप म्हणजे हां छान आहे. डार्क्स वगैरे नाही पडती. जो है वो है. हां ना. आणि आपल्या गाडी टोटल किलोमीटर झालेले 2722. ओके
काय आपल्या अजून थोडे प्लॅन चाललेले आहेत, कुठं कुठं जायचं आहे. म्हणजे सध्या फक्त कामाच्या ना, अरे बाई हां, सध्या आपण फक्त कामासाठी फिरतोय. कामाच्या त्यात बाकीचं फिरणं होत आहे, पण काम इज इम्पॉर्टंट ब्रो. काम इम्पॉर्टंट है भाई. बैठ के कुछ तो खा रेला है, पुडी खा रहा था ऐसा लगता है मेरे को. आणि यार एवढी स्पीड सर्व्हिस रोडला एवढे स्पीड ब्रेकर आहे तुम्हाला सांगतो. तसे आमच्या गाड्या अजून मायलेज देत नाही, आणि चालू यांनी सर्व्हिस रोडला स्पीड ब्रेकर टाकलेत. काही वांग मायलेज येणार गाडीला. अब मैंने ठरवाया है, ब्लॉग में गाली नहीं देना. गाली देना मना है, गाली देना पाप है. चुकून एक्सलेटरवर पाय पडलेला आहे माझा काहीच. आणि इथून आपण टर्न तुम्हाला एकदम माफिया रोड दाखवतो मी. माफिया म्हणजे एकदम क्वालिटी रोड आहे भाई इथं. पण मला एक कळत नाही, एक्सलेटरवर पाय कसं काय पडला. थांबा, घेणार आहे मी साईडला गाडी. दादा बरे मध्ये, त्यांना माहीत नाही रे मी थारमध्ये. विटारत असेल तर ठीक आहे. हे बघा इथून सुरुवात झालेली आहे. अय्यो ऑफ रोडिंग गाडीच तसं आपली ऑफ रोडर आहे, नो डाऊट. 4x2 असली तरी काय झालं, पॉवर तर तेवढीच आहे ना भाई. पॉवरमध्ये कॉम्प्रोमाइज केलाय का आपण? नाही. 3 डोअर थार घेतले असते RWD तर म्हणलं भाई. बेकार रोड रेस झालेली आहे. रोड पाया कसा घुसलाय भाई, काय खरं नाही हो. अवघड विषय आता. चला चला चला.